मंडळी नमस्कार. हिंदू धर्माला मी नेहमीच सर्वश्रेष्ठ धर्म समजत आलेलो आहे. कारण मुळात हिंदू धर्म हा एका भागातला रिलिजन नाही आहे. रिलिजन आणि धर्म या दोन शब्दामध्ये खूप मोठा बदल आहे असं मला वाटतं. त्यामुळं हिंदू स्त्रियांच्या विषयी अभिमानाने सांगताना हिंदू धर्माविषयी देखील सांगून पुढे सरकलं पाहिजे. नव्या पिढीला हे कळलं पाहिजे की माझा धर्म म्हणजे जसा ख्रिश्चन धर्म आहे, जसा मुस्लिम धर्म आहे, तशापैकी एक आहे का. मुळात जगामध्ये 1100 रिलिजन आहेत आणि त्यात एक हिंदू धर्म आहे. मी जाणीवपूर्वक रिलिजन आणि धर्म हा शब्द वापरतोय. सगळ्या धर्मांच्या मध्ये आणि हिंदू धर्माच्या मध्ये एक मूलभूत फरक आहे. तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे. सगळे धर्म हे एक विशिष्ट परंपरा, विशिष्ट पद्धती मानणारे आहेत. म्हणजे 1100 रिलिजन असतील तर हिंदू धर्म वेगळा का आहे तुमच्या लक्षात यावं. या 1099 रिलिजन मध्ये आणि हिंदू धर्मामध्ये एक फरक आहे. फरक काय आहे? बाकीचे रिलिजन हे विशिष्ट परंपरा, पद्धती, ईश्वर यांना मानणारी आहेत. हिंदू धर्मात असं नाही. आकाशातला बाप सर्वश्रेष्ठ, त्याच्याशिवाय अन्य कोणी तारणहार नाही. आमचं एक तत्वज्ञान आहे आणि त्याच तत्वज्ञानाच्या आधारावर हे जग चाललं पाहिजे. अल्लाह, गॉड म्हणजे येशू किंवा अजून कोणी, हे सगळे त्यांच्यासाठी एक एक ईश्वर आहेत. हे एकेश्वरवादी आहेत. आणि या एकेश्वरवाद्यांच्या लेखी अन्य कोणालाही शरण जाणं हे पाप आहे. अशा पापाला शिक्षा मिळते. हिंदू धर्मात असं नाही. एक श्लोक उदाहरण म्हणून सांगतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडणारं पाणी भिन्न भिन्न मार्गाने सागराला जाऊन मिळतं, तसं कोणत्याही देवाला केला गेलेला नमस्कार हा केशवाच्या पर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे आमच्याकडं देवाची विविधता आहेच आहे, पण उपासना पद्धतीची सुद्धा विविधता आहे. हिंदू धर्मामध्ये बहुईश्वरवादी आहेत, एकेश्वरवादी आहेत, निरीश्वरवादी आहेत, अग्निपूजक आहेत, निसर्गपूजक आहेत. या सगळ्यांचा मिलाप आहे हिंदू धर्म. इथे निंबार्काचार्यांचं तत्वज्ञान झालं, इथे मध्वाचार्यांचं तत्वज्ञान आलं, इथे शंकराचार्यांचं तत्वज्ञान आलं, इथे चार्वाकांचं तत्वज्ञान आलं. उपनिषदांना मानणारे आहेत, उपनिषदांना न मानणारे आहेत, वेद प्रमाण मानणारे आहेत, त्रिमूर्ती दत्त मानणारे आहेत, एकमुखी दत्त मानणारे आहेत. आणि या सगळ्यांना हिंदू हे नाव मिळतं. हिंदुत्व मुळात राष्ट्रीयत्व आहे. तो नुसता धर्म आहे असं नाही. धारयति इति धर्माः अशी आमच्या धर्माची व्याख्या आहे. म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ ठरतो. अशा सर्वव्यापक असलेल्या हिंदू धर्मावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. हे आरोप का करण्यात आले? तर एकच तत्वज्ञानाला घेऊन पुढे जाणाऱ्या धर्माला आपल्या धर्माचा विस्तार आणि व्यापकता दाखवता येत नाही, म्हणून हिंदू धर्माची रेष छोटी करण्याचा प्रयत्न झाला. अगदी अलीकडच्या काळातलं माऊलींचं उदाहरण जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल की हिंदू धर्म किती व्यापक होता. माऊली पसायदान मागताना आता विश्वात्मके देवे असं मागतात. आता विश्वात्मके देवे असं मागतात. विश्वात्मक परमेश्वराकडं ते मागणी करतात. त्यांचं प्रतिज्ञा काय, त्यांची प्रार्थना काय आहे? खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ते हिंदूंना जडो असं म्हणत नाहीत, ते सगळ्यांच्या विषयी बोलतात.
म्हणून आमची मागणी, आमचं मागणं, आमचं परमेश्वराकडची याचना ही संपूर्ण समाजासाठीची आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ही आमची प्रार्थना आहे. सगळे, तुम्ही, आम्ही, आपण सगळेच, अशी त्यामागची भावना आहे. भारताला सुखी कर, हिंदूंना सुखी कर, तुला मानणाऱ्याला सुखी कर, असं नाही आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः अशी आमची मागणी आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करताना सगळ्यांच्या सुखाची प्रार्थना आम्ही करतो. म्हणजे आम्ही अंधार दूर करणारी प्रार्थना करतो. तमसो मा ज्योतिर्गमया ही आमची प्रार्थना आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे येणारी प्रार्थना. हे देवा तुला भजणाऱ्यांचं भलं कर असं नाही आहे. हे देवा याला मानणाऱ्यांचं भलं कर अशी ती प्रार्थना नाही आहे. सगळ्यांचं भलं कर अशी ती प्रार्थना आहे. बघा हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे. या धर्मामध्ये स्त्रियांच्या विषयीचा विचार सुद्धा कसा आहे. नारी तू नारायणी. हे नारी, तू फक्त नारी नाही आहेस, तू नारायणी आहेस, अशी या हिंदू धर्मातली प्रार्थना आहे. म्हणजे नारी नारायणी समजणारी आमची धर्मपद्धती आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता ही आमची धारणा आहे. कोणीतरी उपटसुंभानी या धर्माच्या मध्ये स्त्रियांचा अवमान होतो अशा आशयाची चर्चा करावी आणि त्याला आम्ही खरं समजून बसावं असं करता येत नाही. आम्ही हिंदू धर्माला समजून घेण्यातच चुकतोय आणि इथे आमची खरी गडबड आहे. आमची देवी सुद्धा कशी आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. बघा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके असं आहे. सर्वांचं मंगल करणारी हे मंगल आहे. सगळ्यांचं मंगल हो. आमच्या देवी सुद्धा स्त्री रूपातल्या आहेत आणि या जगाचं कल्याण करतात अशी आमची धारणा आहे. देवीला स्त्री रूपात पूजणारे, बघणारे, सन्मान करणारे आम्ही, सर्वांच्या मंगलाची कामना करणारे आम्ही कसं बरं या सगळ्या विषयामध्ये मागासलेले असू, कोणावर तरी अन्याय करणारे असू. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जे भारतीय धर्म आहेत ना, म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, सिख, या भारतीय धर्मामध्ये मला तुम्ही एखादा आतंकवादी दाखवा. या भारतीय धर्मामध्ये एखादं राज्य वेगळं पाहिजे असं म्हणणारा माणूस दाखवा. जाती धर्माच्या आधारावर हिंसा करणारा व्यक्ती दाखवा. भारतीय धर्माच्या मध्ये असा वेगळं वागणारा, हिंसा करणारा, कापाकापी करणारा माणूस सापडणार नाही. तो हाती शस्त्र घेतो, पण कधी या मातेच्या रक्षणासाठी. या भूतलावरचा शीख हाती कृपान घेऊन, शस्त्र घेऊन भारत मातेच्या रक्षणाकरता निघतो. या मातीतला बौद्ध शांतीचा संदेश घेऊन निघतो, तर या मातीतला जैन स्वतःला त्रास देईल पण इथल्या लोकांचं मंगल झालं पाहिजे ही भावना घेऊन निघतो. इथला वीर योद्धा हिंदू हल्दीघाटीच्या मैदानामध्ये हातात शस्त्र घेऊन परकीय आक्रमकाच्या विरोधात लढतो, तर या मातीतला मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात शस्त्र हाती घेऊन इथला महाराष्ट्र धर्म वाढवावा, अवघा हल्लकल्लोळ करावा म्हणून लढायला जातो. या मातीत मुळात अशी हिंसा, असं वेगळेपण नाही आहे. आमचा धर्म म्हणूनच सर्वश्रेष्ठ ठरतो, मोठा ठरतो. त्यामुळं हिंदू धर्माचा अनुनय करणाऱ्यांना उगाच भय बाळगण्याचं कारण नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आणि यापुढे या धर्मातल्या महानतम गोष्टी सांगण्याचं आपलं कार्य असंच अविरत चालू ठेवायचं आहे. नमस्कार.